तर जसं डॉक्टरनी सांगितलेलं आहे, या स्पर्धेमध्ये जितकी मुलं आहेत तितक्याच मुली सुद्धा आहेत. म्हणजे एकंदरीत खूप मुली या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत, विच इज अ गुड थिंग. तर मंडळी, आता आपल्या समोर येणार एक मुलगी आणि तिला व्हायचंय एअर होस्टेस. तर बघूया की आता तिचं सिलेक्शन होतंय की नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहल शिदम मुंबईहून. हॅलो. हा बोल ग. नाही जस्ट पोचले. हा नाही बोर्ड तर दिसायलंय एअर हॉस्टेस ट्रेनिंग सेंटर. हा आता तो विषय आहे का? अगं त्यांना पर्यायच नाहीये मला घेण्यावाची. आता आहे ना, मी तुला सिलेक्ट झाल्यावरच फोन करते. चल ठेव फोन. जा बाळा, बाबांना बोलो. मॅडम कडक मीच आहे इथे. मग खुर्चीवर बसा ना. ते खालून दिसत नाही ना. हा फॉर्म भरा माझा एअर हॉस्टेसचा. अहो पण तुम्ही इथं नेमकं कोणाचं करिअर घडवायला आलात? तुमच्या एअर हॉस्टेस ट्रेनिंग सेंटरचं. म्हणजे अरे खुळ्या, आता परी इथनं ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर तुमच्या सेंटरचं करिअर होणारच आहे. होय. ऐकायला येत नाही काय? परी परी आबासाहेब शिंदे म्हणजे मी. परी दाताडीच काय आलं रे? एक गुद्दा हाणीन ना. तुझा अण्णा वाढवे. मी काय बोलली का? नाही बोलायचं, नाही बोलायचं. तुमचं ऍडमिशन लावणार, तुम्ही जा, निघा. का? काय कमी आहे माझ्यात? सांग ना, काय कमी आहे माझ्यात? अरे 5 किलोच्या डब्यात 7 किलो पीठ जसं दाबून दाबून भरतात ना, तसं सौंदर्य ठासून ठासून भरलंय माझ्यात. एक्सक्यूज मी मॅडम, तुमच्या जे ठासून भरलंय ना त्याला सौंदर्य नाही, गैरसमज म्हणतात. आणि असंही ना, एअर होस्टेस होण्यासाठी भरपूर काय लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हाईट लागते, उंची लागते. काय म्हणला? हाईट लागते, हाईट. नको ना, पहिल्याच परफॉर्मन्सला मला तुझ्यावर पंच मारायला. सांगा, शिक्षण किती झालं? लय झाले, लय झाले. 8वी पर्यंत रे ना मी शिकल्या. म्हणजे शासनानेच ठरवलं होतं मला 8वी पर्यंत नापासच करायचं. आणि त्याच्या पुढे ना आबांनी मला नापास होऊ दिलं. झाल्या गप्पा मारून फॉर्म भर ना. एअर होस्टेस बनायला. अहो मॅडम, तुम्ही कधी एअर होस्टेस पाहिल्यात का? कसे असतात त्या? एकदम वेल मेंटेन. तुमचं वजन तरी बघावं स्वतःचं. खाली पडणार आहे का विमान? माझ्या इज्जत नाही खाली पडणार आहे का विमान? तुम्ही पॅसेंजरला विचारता का रे त्याचं वजन? हा, पॅसेंजर चालतो ना तुम्हाला, मग एअर होस्टेस का नाही चालणार? मॅडम, माझा आणखीन एक साधा प्रश्न आहे. समजा जर विमान हायजॅक झालं तर प्रसंगावधान तुम्हाला राखता येईल? अरे होऊ दे ना बाबा, त्याचं काय एवढं? आणि मला माहितीये कोण करणार आहे ते हायजॅक. कोण? तो गावाकडचा गायकवाडांचा बाया. येत जाता मला हाय करत असतो. आणि 4-5 माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांच्याकडे जॅक पण लावलाय माझ्यासाठी. पण मी काय त्यांना हाय बोलले नाही. मला एकदा काय म्हणलं माहितीये, मी आहे ना तुझ्यासाठी जर खातो. आणि खाल्लं ना त्यांनी जर, हे तोंडाले फेस आला त्याचा. नंतर बुडबुडे पण यायला लागले. म्हणून जवळ जाऊन वास घेतला. शॅम्पू प्यायला होतं त्याने. तुम्ही तुमच्या आबाला सांगून तुम्ही स्वतःचं विमान कंपनीच का ना चालू करत? आणि सगळ्यात मग त्याचं नाव ठेवा तुम्ही परी एअरलाइन्स. चांगली आयडिया. एक मिनिट. हॅलो आबा, मला विमान कंपनी काढून द्या ना. हा पहिल्यांदा 4-5 विमान घेऊ, नंतर धंदा वाढला की घेऊ ना. आता सिलेक्शनचं तर होतच राहते. मला घेतल्याशिवाय होणार आहे का त्यांचं? खूप कमाल. आणि मला फार मज्जा आली तुला बघताना. डॉक्टर, जसं आलीस तसा एक होल्ड. मी तुला एक ऑडिशनला वाक्य बोललो होतो.
की तुझ्यात ना एक गोड दरार आहे तुझ्या अपिअरन्स मध्येच, की तू आलीस की असं वाटतं की हा ही आली हा. आणि मी तिला एक उपमा दिली होती जी पहिल्याच एपिसोडला देतो, की तुला बघून मला निर्मितीताईंची आठवण होते. मला बघतच राहावं असं वाटलं, तुझं परफॉर्मन्स संपूच नाही असं वाटत राहिलं. वा 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 वा. मला वाटतं आमच्या या नागराज मंजुळेला आरची मिळाली आहे. आता मजा येईल. या क्या बात है यार. अंकु, तू फार आज कमाल काम केलेस. थँक्यू. आता आपण बघूया की तुझ्या मेहनतीचं फळ काय मिळालंय. Yes. टेन्शन घेऊ नकोस. काय एवढी मेहनत काय केली एवढं कौतुक केल्यानंतर काय असणार आहे? अर्थात क्या बात है. हापूस. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता वेळ झालीये पुढच्या स्पर्धकाला बोलवण्याची. अहमदनगरहून हे स्पर्धक आलेले आहेत. जोरदार आणि स्वागत करूया अभिषेक बारहाते. बापरे बाप. ही बोकांडी येडाला काय तू नीट नाचताना इज्जत मध्ये राहायचा. तुला काय वाटलं तुझा लाव द्या व्हायरल मध्ये तू सिलेक्ट झाला म्हणून शाना झाला गाले. गप ना इथं कुठं. विषय काय ते सांग, पार्टीचं काय ते सांग लोक. आणि ते आता पहिले राऊंडलाच आहे. आता तर फ्लेक्स लावली गावात. मग पर्सनल खर्च करून लावले फ्लेक्स, समजलं का. अरे तू फ्लेक्सवर काय लिहिलं? पुढचा भाऊ कदम. तेवढ्या घरामध्ये अरे जर पळलो ना मी पळलो. अरे मला गावात येऊन नाही द्यायचे. तुला बोक कर म्हणजे फळ देतो ना बंट्या. 5 कोंबडे घेऊन जाय ना. चल रे असू दे सोड चल. ए बंट्या आहे बंट्या आहे येते यायला गेलं ती. हे असं आहे सर, तुम्हाला सांगतो सर. म्हणजे इथं आलो या साईला पाहिलं हे बटाबूर आलेलं. अरे काय प्रॅक्टिस करायचं. 5 वर्षाचं इथे 5 वर्षाचं मी होतो का सर. मी रातची बाहेर जायला मुतायला जायला घाबरायचो. खाड खाड बोलतो. ते काल एक पोरगा आणखी लहान इंग्लिश इतकं बेस्ट बोलत सर. इंग्लिश मिडियमचे पोरं इतकं भारी बोलत आहे सर. ते कधी जर प्राणी संग्रहालयात गेले ना ते बोलत लय भारी एकमेकाला. हे ब्रो लुक ॲट दिस मंकी. आमचं कसं म्हणलं असतं, अय पाख्या त्या बाई तो बाप झोपला उठू त्याला. उठो उठो सर. एवढ्या जायचं सर. सर मला हसू यायचं त्यांचं. आणि दुसरं एक आजकालची पोरं बा कटिंग का भारी करतात. रंदा मारल्यावानी तो सरडा खोल असं रंदा मारले. सर रविवारी मा बाप न्यायचा ना कटिंगला तर वास्तरीने इतका खरडायचा दुसऱ्या दिवशी लाज वाटायची.